ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला। चित्राताई वाघ। हलकर्णी येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जंगी सभा। चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या भाजपाचे उमेदवारांच्या प्रचारासाठी आज हलकर्णी तालुका चंदगड येथे तुडीये जिल्हा परिषद मतदारसंघ व पंचायत समिती, हेरे पंचायत समिती, अडकूर जिल्हा परिषद व पंचायत गणाच्या प्रचारात भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांची जंगी जाहीर सभा हलकर्णी येथे घेण्यात आली। या सभेवेळी आमदार शिवाजी पाटील म्हणाले, विकास व्हायचा असेल तर रस्ते व्हायला पाहिजेत। राज्यात देवाभाऊ, चंदगडात शिवाभाऊ असल्यामुळे तुमच्या मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर तुम्ही स्वरा सचिन बल्लाळ यांना विजयी करा असे आवाहन केलं आणि भाजपाशिवाय पर्याय नाही असंही म्हणाले। विराट सभेवेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, दीपक पाटील, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील कानेकर, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक, तुडीये जिल्हा परिषद मतदारसंघ उमेदवार सौ स्वरा सचिन बल्लाळ, पंचायत समिती उमेदवार कोमल ज्योतिबा पाटील व हेरे पंचायत उमेदवार निर्मला अंकुश गवस, अडकूर मतदारसंघ उमेदवार सौ राजश्री लक्ष्मण गावडे, पंचायत समिती उमेदवार रवींद्र बांदिवडेकर, मनस्विनी कांबळे उपस्थित होते। यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी आपली मनोगत व्यक्त केली। हलकर्णी येथील विराट सभेवेळी पुणे जिल्हा परिषद उमेदवार सौ स्वरा सचिन बल्लाळ व अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार जयश्री लक्ष्मण गावडे व हेरे पंचायत व तुडे पंचायत समितीच्या उमेदवार कोमल ज्योतिबा पाटील व निर्मला अंकुश गवस, अडकूर पंचायत समिती उमेदवार रवी बांदिवडेकर व गवसे पंचायत समिती मनस्विनी कांबळे या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन चित्राताई वाघ यांनी केलं। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। तुम्ही ओळखता, त्यांनी इथं काम केलेलं आहे। स्वराचं मनोगत काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं की एक व्यसनमुक्ती केंद्र माझ्या इथे असलंच पाहिजे। महिलांच्या आरोग्याच्या समस्या त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या। कोमल ज्योतिबा पाटील आणि निर्मला अंकुश गवस, निर्मल, कोमल आणि स्वरा। हा, हे बघा, हे नवीन आहे बरं का, माझ्या नंतर हा मंडार आहे सगळं, त्यामुळेच मी म्हटलं आधी मला बोलू दे। आणि म्हणून मला हे सांगायचंय की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी असं फक्त म्हणतात, पण आता खऱ्या अर्थाने पाळण्याची दोरी, विकासाची दोरी ही या महिलांच्या हाती येणार आहे। मातृशक्ती काय करू शकते हे महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे आणि मी तर नेहमी म्हणते, ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला। बरोबर की नाही? म्हणजे भाऊ पाहिजे आम्हाला, आमचे लाडके भाऊ आम्हाला पाहिजे, कारण शेवटी बघा आमच्या बहिणी, आम्ही जे काही काम करतो तुमच्याच जीवावर करतो। जोपर्यंत नवरा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे, तुम्ही आमची ताकद आहात, पण तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला कळतं हेही मान्य करा। आणि म्हणून बायकांचं ऐकत जा। ऐकलं शिवाजी, तू बायकोचा ऐकशील तर फायद्यात राहशील असं मी सगळ्यांना सांगते। म्हणून आमदार झालायस तू, लक्षात ठेव। आणि म्हणून या आपल्या तिघी महिलांना निवडून द्या। आता इलेक्शनचे दिवस आहेत, कुठे त्या ठिकाणी पार्ट्या होत असतील, होऊ द्या। रात्रीच्या वेळेला नवरा जाताना सांगतो की आज मी जेवायला येणार नाही, तेव्हा समजून जा समोरच्या लोकांनी पार्टीसाठी बोलवलंय। जात असेल जाऊ द्या, खात असेल खाऊ द्या, आल्यावर एकच म्हणा, खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं बटन। एवढं माझ्या भावांनी पण लक्षात ठेवा। 6 तारखेपर्यंत 7 तारखेपर्यंत हे आपल्याला बोलायचं आहे। चहा द्याल तेव्हा पण तेच म्हणा, खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं बटन। म्हणजे जेव्हा 7 तारखेला जाईल ईव्हीएम मशीनच्या इथे, डोक्यात असेल मटण तरी त्याला दिसेल कमळाचं बटन। आणि जाताना पाहुण्याला घेऊनच निघा, पुढे मागे नको। आधी असं होतं, बॅलेट पेपर होते, निघताना सांगायचे इकडे ठप्पा मारून यायचा। आता बायको सांगते कमळाचं बटन दाबा। कमळ महालक्ष्मीचं, त्या ठिकाणी लक्ष्मी कशावर बसते का? महालक्ष्मी समृद्धीचं प्रतीक आहे, समाधानाचं प्रतीक आहे। आणि म्हणून माझ्या भावांनो, माफ करा मी सगळ्यांची नावं घेतली नाही, सगळे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत, पण मला इतकंच सांगायचंय, अभी नाही तो कभी नाही। खऱ्या अर्थाने शाश्वत विकास जर चंदगडचा करायचा असेल तर या चंदगडच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेला आपला आमदार शिवाजी पाटीलच्या मागे, भारतीय जनता पार्टीच्या मागे तुमची सगळ्यांची ताकद त्या ठिकाणी लावा, एवढंच सांगते आणि ते सांगते। जाता जाता जरा घोषणा द्यायच्या का?